आता तू सगळ्या मैदानांवरती बऱ्यापैकी खेळलास फॉर्मॅटिव्ह इयर्समध्ये, तर असे कुठची मैदान आहेत आणि त्यांची काय खासियत होती, अशा काही आठवणी आहेत का की हे जे ग्राउंड होतं त्याची ही स्पेशालिटी होती, म्हणजे टर्निंग ट्रॅक असो किंवा फास्ट बॉलिंग विकेट असो, तर अशा काही आठवणी आहेत का? अशा बऱ्याच आठवणी आहेत. मी प्रत्येक मैदानावर खेळणं एन्जॉय केलं आहे, कारण स्पेशालिटी ही असते की आपण मुंबईत मैदान क्रिकेट खेळतो, तुम्हाला प्रत्येक विकेट ही डिफरंट विकेट असते, त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा गेम ॲडॅप्ट करावा लागतो. तर ॲज अ क्रिकेटर, ॲज अ बॅट्समन, मला असं पिन पॉईंट करणं फार कठीण आहे की हीच विकेट एक चांगली होती किंवा ती विकेट चांगली होती. प्रत्येक विकेट्समध्ये प्रत्येक मैदानावर तिकडे चॅलेंजेस होते. सो ॲज अ यंगस्टर त्या चॅलेंजेसमधनं वर येणं आणि तिकडनं शिकणं प्रत्येक वेळेस हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की या सगळ्या मैदान क्रिकेट खेळल्यामुळे, या सगळ्या चॅलेंजेसमधनं गेल्यामुळे मी स्टेप बाय स्टेप वर येत गेलो. सो आय थिंक प्रत्येक विकेट मुंबईमध्ये कुठलंही मैदान असू दे, मी बदलापूरपासून डोंबिवली, ठाणे, दादर, आझाद मैदान, क्रॉस मैदान, एल्फ्स वेंगसरकर अकॅडमी, प्रत्येक मैदानावर मी क्रिकेट खेळलो. आय थिंक प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगवेगळे होते. बऱ्याच वेळा फेलियर्स पण आले, बट त्या फेलियर्समधनं शिकायला मिळालं की नाही, इथे पुन्हा मॅच असेल तर मी काय एक्सपेक्ट करू शकतो, ही विकेट कशी असू शकते. तर मुंबई क्रिकेटमध्ये मैदान क्रिकेट खेळणं ॲज अ क्रिकेटर मी खूप एन्जॉय केलं. सो पिन पॉईंट करणं ॲज अ क्रिकेटर फार कठीण आहे माझ्यासाठी. आठवतंय की काही आठवड्यांपूर्वी आपलं बोलणं झालं होतं आणि मेन्शन केलं होतंस की जेव्हा मैदान क्रिकेट खेळायचं असते, तेव्हा जेव्हा ट्रेन मरीन लाईन्सवरनं चर्चगेटकडे जायची तर सगळे उजवीकडे बघायचे की ते त्या गॅप पण वानखेडे स्टेडियम दिसायचं आणि मग सगळे स्वप्न बघायचं की कधीतरी मला इथे खेळायचं. तर वानखेडेबद्दलचं तुझं मत काय? तिकडनंच रेल्वेनं जायचो लहानपणी आणि नेहमी हे दिसायचं ते चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे की वानखेडे स्टेडियम, जुनं वानखेडे स्टेडियम तेव्हा कसं दिसायचं. आणि ॲज अ क्रिकेटर लहानपणापासून तीच इच्छा असायची की प्रत्येकाची इच्छा असते की वानखेडेमध्ये जाऊन मॅच खेळावी किंवा प्रॅक्टिस करावी किंवा ॲटलिस्ट मला आतमध्ये जाऊन बघता यावं स्टेडियम. वानखेडेच्या अशा बऱ्याच आठवणी आहेत. तिकडे बऱ्याचशा मॅचेस मी खेळलो आहे. पहिली आठवण मला अजूनही माझ्या लक्षात आहे की जेफ्री बॉयकॉट आले होते. आपलं जुनं ड्रेसिंग रूम इथे खाली होतं आणि इथे सिटिंग एरिया होता या बाजूला. तर यंगस्टर्स जे मुंबईमध्ये यंगस्टर्स होते त्यांना इन्व्हाइट केलं होतं MCAनी आणि त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन होतं. सो ते इंटरॅक्शन, त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पा अजूनही माझ्या लक्षात आहेत. अर्धा एक तासाचा तो सेशन होता त्यांच्याबरोबर. ॲज अ यंगस्टर्स तिथे येऊन त्यांच्याबरोबर मला वेळ घालवायला मिळाला, त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. गप्पा मारता ॲज इन ते जे बोलत होते ते मला ऐकता आलं. सो ते जे सांगितलं त्यांनी त्याच्यातनं बरंच काही शिकायला मिळालं. बऱ्याचशा मॅचेस मला खेळायला मिळाल्या. पहिली मॅच मी खेळलो जेव्हा अंडर-14 मी होतो, तेव्हा वानखेडेमध्ये मला खेळण्याची संधी मिळाली. सो आठवणी अशा बऱ्याच आहेत. मुंबईसाठी रणजी ट्रॉफी आपण जिंकलो, इंडियासाठी रिप्रेझेंट केलं आणि मुंबईसाठी बऱ्याचशा मॅचेसही ॲज अ टीम आपण खूप चांगल्या खेळलो. तर एक फिलिंग मला नेहमी इथे जेव्हा वानखेडे स्टेडियममध्ये येतो मला ते एक नेहमी जाणवतं, एक पॉझिटिव्ह वाईब आहे आतमध्ये. ही एनर्जी खूप सुपर्ब आहे. इथे आल्यावरच एक इन्स्पायर होतो, मोटिवेट होतो की नाही, मी मुंबईसाठी खेळतो तर मला मुंबईसाठी चांगलं करायचं, इंडियासाठी खेळतो तर इंडियासाठी चांगलं करायचं. तर ही त्या स्टेडियममध्ये फील आहे. तो फार कमी स्टेडियममध्ये असा फील येतो जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता. एक पॉझिटिव्ह वाईब किंवा चांगली एनर्जी तुम्हाला फार कमी अनुभवता येते. सो ती एनर्जी तो फील इथे अनुभवता येतो मला नेहमी वानखेडे स्टेडियममध्ये आल्या.